अकोट तालुक्यातील बोर्डी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. शेतकरी हे बैल आपापल्या घरातून पूजन करून तोरणाखाली आठवडी बाजारात नेत असतात. पोळ्याचं महत्त्व म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण. हा सण सर्जा राजाला समर्पित असून या सणानिमित्त गावागावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होतं. पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती धर्माचे लोक बैलांच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या ठिकाणी आठवडी बाजारात एकत्रित होऊन एकमेकांशी भेट घेण्याची परंपरा कायम आहे. या सणानिमित्त गावात सलोखा आणि शांततेचं वातावरण निर्माण होण्यास मदत होते. कृषी कार्यात हजारो वर्षापासून जनावरांचा उपयोग फार महत्त्वाचा ठरलेला आहे. त्यात शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडीचा उपयोग सर्वात महत्त्वाचा राहिलेला आहे. शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्राचा वापर वाढला असला तरी छोट्या शेतकऱ्यांना प्रत्येक बाबतीत यंत्राच्या सहाय्याने शेती करणं महागात पडत असतं. म्हणून आजही गावागावामध्ये 5 एकरपर्यंत शेती असलेले छोटे शेतकरी आपल्या घरी वर्षभर किमान एक बैलजोडी तरी ठेवून त्यांच्या भरोशावर शेती करतात. अशाच शेतकऱ्यांसाठी त्याच्या सर्वात जास्त विश्वासू सवंगडी म्हणजे त्याच्या घरी असलेले बैल. वर्षभर त्या बैलांकडून आपल्या शेतीची कामे करीत असताना वर्षातून एकदा श्रावण महिन्याच्या अमावस्येला येणाऱ्या पोळ्याच्या सणाला एक दिवस बैलांसाठी समर्पित केला जातो. या दिवशी बैलांकडून कोणतेही कामं केली जात नसून त्यांना आंघोळ करून वेगळ्या पद्धतीने सजवून पुरणपोळी खाऊ घालून पूजा अर्चना केली जाते. श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्येच्या दिवशी येत असून या दिवशी शेतकरी पहाटे उठून आपल्या बैलांना घोंगा नाल्यावर नेऊन चांगल्या पद्धतीने धुवून घरी आणतात. या दिवशी बैलांना खांद्यावर किंवा जखम असलेल्या ठिकाणी हळद आणि तुपाचा लेप लावला जातो. शेतकरी आपल्या जिवलग मित्र असलेल्या बैलांना आपल्या ऐपतीप्रमाणे सजवण्यासाठी बाजारातून वेगवेगळे शृंगार साहित्याची खरेदी करून आणतात. बैलांना मारुतीच्या देवळासमोर नेऊन नमन करतात आणि मग घरी आणतात. शेतकऱ्यांची कारभारीण ओवाळणी करीत बैलांना पुरणपोळी खाऊ घालते. नंतर बैलगाडी आपल्या बैलांना गावात घरोघरी नेतो. त्याला प्रत्येक घरी बोजारा दिला जातो. विशेष म्हणजे त्याचप्रमाणे बोर्डीत दरवर्षी बैलांचा पोळ्याप्रमाणे गाढवांचा सुद्धा पोळ्या मोठ्या उत्साहात भरला जातो. बोर्डीतील गाढव मालक गोपाल ढोले, शंकर ढोले, कैलास ढोले यांचे पोट भरायचे मुख्य साधन हे गाढव आहे. हे तिघेही भाऊ आपल्या गाढवांना सजवून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढतात. जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोटहून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट.